एका देवाच्या दर्शनासाठी लाखो लोक 200 ते 300 किलोमीटर अनवाणी चालतात. ना उन्हाची पर्वा, ना पावसाची, ना थकव्याची. हातात भगवी पताका, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखी एकच गजर. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पण हा प्रवास फक्त पंढरपूर पर्यंतचाच नसतो. तो असतो अहंकारापासून नम्रतेकडे, स्वार्थापासून सेवेकडे आणि माणसापासून विठ्ठलापर्यंतचा. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत वारकरी संप्रदायाचा प्रेरणादायी इतिहास, वारी या शब्दाचा खरा अर्थ, पुंडलिकाची अद्भुत कथा, विठ्ठल विटेवर का उभे आहेत, दिंडीचे रहस्य आणि लाखो लोकांना वर्षानुवर्षे चालायला प्रेरणा देणारी विठ्ठल भक्तीची दिव्य शक्ती. चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया वारी म्हणजे नेमकं काय. तर वारी म्हणजे ठराविक काळाने नियमितपणे भक्तिभावाने आपल्या आराध्य देवाच्या दर्शनासाठी जाणे. म्हणूनच शेकडो वर्षापासून लाखो वारकरी दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पायी चालत पंढरपुराला जातात. त्यांच्या पावलांमध्ये भक्ती असते, ओठांवर हरिनाम असते आणि हृदयात विठ्ठल असतो. म्हणून वारी ही केवळ यात्रा नाही, तर ती एक जीवन पद्धती आहे. आता जाणून घेऊया पंढरपूरच्या वारीची सुरुवात कशी झाली. यामागे पुंडलिकाची अत्यंत प्रेरणादायी कथा सांगितली जाते. पुराणांनुसार पुंडलिक सुरुवातीला आपल्या आई वडिलांशी अत्यंत कठोरपणे वागत असत. परंतु एक दिवस त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने माता पित्याची सेवा हाच सर्वात मोठा धर्म मानला. त्याच्या या निस्वार्थ सेवेमुळे भगवान श्रीहरी त्याला दर्शनासाठी आले. त्यावेळी पुंडलिक आई वडिलांची सेवा करण्यात इतका मग्न होता की त्याने देवाला थांबण्याची विनंती करत एक वीट पुढे सरकावली आणि नम्रपणे म्हणाला, देवा, कृपया विटेवर उभे राहा. आधी मला माझे कर्तव्य पूर्ण करू द्या. भक्ताच्या या सेवाभावाने प्रसन्न होऊन भगवान त्या विटेवर हात कमरेवर ठेवून उभे राहिले. म्हणूनच आजही पंढरपुरातील विठ्ठल विटेवर उभे असल्याचे दर्शन घडते. ही कथा आपल्याला शिकवते की देवापेक्षा मोठी जर कोणती पूजा असेल तर ती म्हणजे आई वडिलांची सेवा. याच भक्तीमधून पुढे वारकरी संप्रदायाचा जन्म झाला. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा आत्मा मानला जातो. या संप्रदायात भगवान श्री विठ्ठल हे आराध्य दैवत असले तरी या परंपरेची खरी ओळख मंदिर, पूजा किंवा कर्मकांड नाही. या परंपरेची खरी ओळख आहे प्रेम, सेवा, समानता, नम्रता आणि अखंड नामस्मरण. वारकरी संप्रदाय प्रत्येकाला एकच संदेश देतो, सर्व जीवांमध्ये विठ्ठल आहे. या महान परंपरेला संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यासारख्या संतांनी आपल्या कार्याने अमर केले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचे ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचविले. संत नामदेव महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचा प्रसार दूर दूरपर्यंत केला. संत एकनाथ महाराजांनी समाजातील भेदभाव दूर करून सेवा हीच खरी भक्ती आहे हे शिकवले. तर संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून प्रत्येक सामान्य माणसाच्या हृदयात विठ्ठल जगावला. म्हणून आजही संपूर्ण वारीमध्ये एकच जयघोष घुमत राहतो, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आता प्रश्न पडतो, दिंडी म्हणजे नेमकं काय. तर दिंडी म्हणजे फक्त एक समूह नाही, तर ते चालतं मंदिर आहे. इथे श्रीमंत गरीब, जात पात, मोठा लहान असा कोणताही भेदभाव नसतो.
सर्वजण एकाच रांगेत चालतात, एकाच ताटात प्रसाद ग्रहण करतात आणि एकमेकांची सेवा करतात. कोणी थकलं तर दुसरा त्याचा हात धरतो. कोणी तहानलेला असेल तर दुसरा त्याला पाणी देतो. दिंडीमध्ये शिस्त हेच सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. ठरलेल्या वेळेला प्रस्थान, ठरलेल्या ठिकाणी मुक्काम, सामूहिक प्रार्थना, सामूहिक भोजन आणि अखंड हरिनाम यामुळे संपूर्ण प्रवास भक्तिमय बनतो. तील सर्वात आकर्षक सोहळ्यांपैकी एक म्हणजे रिंगण. पालखीच्या अश्वाचे रिंगण सुरू होताच हजारो वारकरी आनंदाने हरिनामाचा गजर करतात. त्या पवित्र धुळीला अनेक जण मस्तक लावतात. याच वारीत फुगडी, भारू, कीर्तन, हरिपाठ आणि अभंग गायन यांमुळे भक्तीचा महासागर उसळतो. टाळ, मृदुंग आणि विणेच्या सुरात संपूर्ण वातावरण विठ्ठलमय बनते. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तर देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो दिंड्या पंढरपूरकडे निघतात. गावोगाव त्यांचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले जाते. फुलांची उधळण होते, रांगोळ्या काढल्या जातात, भजन कीर्तनाचा निनाद घुमतो आणि संपूर्ण महाराष्ट्र भक्तीच्या रंगात रंगून जातो. दिवसांचा पायी प्रवास करून लाखो वारकरी पंढरपूरमध्ये पोहोचतात. चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि मग विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिराकडे जातात. अनेक तास रांगेत उभे राहून जेव्हा अखेर विठुरायाचं दर्शन होतं, तेव्हा अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागतात. कारण तो क्षण शब्दात व्यक्त करता येत नाही. तो फक्त अनुभवता येतो. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस माणसापासून दूर जात आहे. पण वारी आपल्याला पुन्हा एकदा माणुसकी शिकवते. इथे लाखो अनोळखे लोक एकमेकांना मदत करतात. कोणी भुकेला राहत नाही, कोणी एकटा राहत नाही. प्रत्येक जण दुसऱ्याचा आधार बनतो. म्हणूनच वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती मानवतेचा सर्वात मोठा उत्सव आहे. जेव्हा हजारो टाळ मृदुंगांचा नाद आकाशात घुमतो, जेव्हा लाखो पावलं एकाच दिशेने विठुरायाकडे चालत असतात, जेव्हा लाखो ओठांवर एकच नाम असतं, विठ्ठल विठ्ठल, तिथे कोणाची जात राहत नाही, कोणाचा अहंकार राहत नाही, कोणाचं मोठेपण राहत नाही. फक्त एकच ओळख उरते, मी विठ्ठलाचा वार करे. वारी म्हणजे फक्त पायी चालणं नाही. वारी म्हणजे मन शुद्ध करणं. वारी म्हणजे प्रेम वाटणं. वारी म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं. वारी म्हणजे स्वतःमध्ये असलेल्या देवाला जागे करणं. जोपर्यंत या भूमीवर ज्ञानोबा, माऊली, तुकाराम हा गजर घुमत राहील, तोपर्यंत महाराष्ट्राची भक्ती, संस्कृती आणि माणुसकी अमर राहील. चला, शेवटी आपणही विठुरायाला एकच प्रार्थना करूया. हे विठ्ठला, आमच्या आयुष्यात ही श्रद्धा, सेवा, नम्रता आणि प्रेम कायम ठेव. आमच्या प्रत्येक पावलात तुझं नाम असू दे आणि आमच्या प्रत्येक कर्मात माणुसकी असू दे. जर तुम्हालाही विठुरायावर प्रेम असेल, तर हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये आवर्जून लिहा, ज्ञानोबा, माऊली, तुकाराम.